हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर तुम्ही अंड्याचं कालवण किंवा अंड्याची भाजी बरेच वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असेल तर चला आज मी एक वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. चला पटकन आपण बनवायला घेऊया. तर इथं बघा मी 4 अंडी घेतलेली आहेत ना, ती शिजवून घेतली बघा, त्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी अंडी आहेत ना त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. जसं मी एक अंड्याचे 4-5 तुकडे जसं दाखवते या पद्धतीने करायचे. ही ना गावठी अंडी आहेत, म्हणजे गावरान आहे. तर साईज जी आहे ना ती छोटीशी आहे. बघू शकता तुम्ही, बघून कळत असेल तुम्हाला की ही लहान आहेत. तर याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपण मग याची भाजी बनवणार आहोत. आता कशी बनवणार, काय बनवणार ते तुम्हाला पुढं शेअर करतेच. त्याच्या अगोदर हे व्यवस्थित असं कट करून घेते. आता बघू शकता फायनली आहेत ना अंडी अशी आपली बारीक कट करून झालेली आहेत. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहेत. आता इथे बघा खलबत्त्यामध्ये थोडासा मी लसूण घेतलेला आहे. तो आपल्याला बारीक आहे ना कुटून घ्यायचा आहे, म्हणजे टेचून घ्यायचा आहे. तर मी हा बारीक करून घेते. कांदे घेतलेले आहेत, आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तर चला कांदे कट करून घेऊया आणि मग पुढं कंटिन्यू करूया. तर मंडळी आपल्याला याच्यासाठी आहे ना बारीक असा कांदा लागणार आहे आणि बारीक चॉप केलेला आहे ना टॉमॅटोसुद्धा लागणार आहे. कोथिंबीर लागणार आहे. तर मी काय करते, आता हे सगळं आहे ना एका पाठोपाठ एक व्यवस्थित कट करते आणि मग बोलते. तर आता फायनली इथे बघा कट झालेलं आहे कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर आणि अंडी. तर आता मी बनवायला घेते. बघा इथं तव्यामध्ये आहे ना तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आहे ना 1 चमचा बटर टाकलेलं आहे. तेल आणि बटर व्यवस्थित असं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तर तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आजची ही भाजी आहे ना खूप सुंदर झालेली होती. नक्की एकदा तरी तुम्ही ट्राय करा असं मी म्हणेन. खूप भारी अशी झालेली होती. आणि जरी तुम्ही ट्राय केली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. कांदा आहे ना व्यवस्थित असा परतवून घ्यायचा. बघा मी तर ना लसूण जो ठेचला होता ना तो टाकलेला आहे आणि टॉमॅटो बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा ॲड केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला जगभरातले मसाले टाकायचे आहेत. बघू शकता रंग बदली झालेला आहे. कांदा टॉमॅटो व्यवस्थित परतला गेलेला आहे. हळद टाकली, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, घरचं लाल तिखट टाकलं, थोडंसं हिंग टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही चिकन मसाला असेल तर नक्की ॲड करा. व्यवस्थित परतवून घ्यायचं हे. बघू शकता आता हे सगळे मसाले आहेत ना सगळे व्यवस्थित परतवून घ्यायचे. शेवटी मीठ टाकलेलं आहे बरं का. मिठाने काय होतं, कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ पडतो. हे तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच. तर म्हणून मी इथं मिठाचा वापर केलेला आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं हे. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याला. आणि खरं सांगू ना तर ही भाजी इतकी जबरदस्त झालेली होती, खूप सुंदर झालेली होती. घरामध्ये सगळ्यांना आवडली. ही भाजी मी फर्स्ट टाईम ट्राय केली होती. मी काय अशी बनवत नाही आणि ज्या कुठली पद्धत आहे ती तर तुम्हाला मी अगोदरच शेअर केलेली आहे माझी. पण या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या सगळ्यांना आवडेल. वरतून बघा थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याच्यामध्ये आहे ना मी बघू शकता 2-3 चमचेच पाणी टाकलेलं आहे आणि वाटीचं माप म्हणाल तर पाव वाटी पाणी टाकलेलं आहे. फार कमी पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. हे मसाले थोडेसे शिजावे यासाठी फक्त पाण्याचा वापर करायचा. बघू शकता आता मसाले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, परतले गेलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला आहे ना ही आपण जी शिजवून घेतलेली अंडी आहे, जी कट केलेली आहे ती ॲड करायची आणि पुन्हा वरखाली करून घ्यायचं आहे. जास्त करत बसायचं नाही आहे आणि हलक्या हाताने करायचं आहे, कारण ही अंडी जी आहेत ना ती ऑलरेडी शिजलेली आहे, तुटण्याची शक्यता असते. अगोदरच आपण यांना तोडलेलं आहे आणि पूर्ण अजून तुटतील, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. हे मिक्स करताना जास्त मिक्स करत बसायचं नाही आहे. वरतून हिरवीगार कोथिंबीर घालायची, थोडंसं मीठ टाकायचं. हा अप्रतिम अशी ही भाजी तयार झालेली आहे. बघू शकता कसली भारी दिसते ती. नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते एकदा जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. बाजूच्या घंटीचा आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ मिस करणार नाही. बाय.